स्वागतम सुस्वागतम। आज हॉटेल मुंबई दरबारमध्ये सोनगावचे युवक नेते, एक उद्योगपती, माझे ज्वलक मित्र सन्माननीय अण्णासाहेब पटेल यांचा आज अभिषेक चिंतन सोहळा आहे। या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित असलेले हॉटेल मुंबई दरबारचे मालक, बोराडे फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी गेली 5 वर्षे शाहीबाब पटेल यांच्या कार्यकर्तेमध्ये सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं CSI म्हणून भूमिका पार पडलेले आमचे बंधुतुल्य सन्माननीय बोराडे साहेब, सोनगावचे अथर्व टेलर्स, ज्यांनी थोड्याच कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योग उदयास आणला आणि एका सर्वसामान्य खेड्या गावात सुद्धा एक फोटोग्राफरचा व्यवसाय सुरू केला। आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या गावामध्ये खऱ्या पद्धतीची सर्वसामान्य माणसाला काय गरज आहे, ती गरज ओळखून मग त्यांनी वीज, सिमेंट, पत्रा सर्व साहित्य एकाच ठिकाणी घेण्यासाठी ज्यांनी सोय केली ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय केशवबाबू काशी, सन्माननीय युवक नेते सन्माननीय मितुजी साळुंके, सन्माननीय यासीन, सन्माननीय उदयजी चव्हाण साहेब। खरं तर अण्णासाहेब आज आपला अभिषेक चिंतन सोहळा साजरा करत असताना सकाळी माझं मन भरून आलं। एक उमेद ज्या पद्धतीने अण्णासाहेबांनी जीवनामध्ये संघर्ष केला आणि जेवढा संघर्ष करत असताना त्यांना खूप अडचणी आल्या, त्या अडचणीवरती त्यांनी मात केली। खरं तर अण्णासाहेब तुमच्या इतर ठिकाणी जर तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस ठेवला असता तर लक्षात आलं असतं की त्या माणसाने बापू आत्महत्या केली असती, परंतु जर अण्णासाहेबांकडे बघितल्यावर नेहमी हसतमुख चेहरा, हास्य आणि प्रत्येकाला समजून घेणार, आनंदाने वेगळा आनंद करणार। प्रत्येक माणूस संकटाला सामोरं जात असतो, परंतु अण्णासाहेबांकडे बघितल्यावर वाटतं की दुःख, वेदना, संघर्ष ह्या त्या माणसानं कशा पद्धतीने आज न पचवलं, मस्त तो आज न पकडून जातोय, परंतु समाजामध्ये मित्रांमध्ये वावरताना त्या माणसामध्ये कधीही त्या दुःखाच्या किंवा वेदना आपल्याला दिसून येत नाही। साहेब अण्णासाहेबांनी खूप स्ट्रगल केला, नवला ट्रॅव्हलचा एक चांगला उद्योग समोर केला, उभा केला, परंतु काही कारणास्तव त्या अडचणीवरती योग्य केलं आणि पुण्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा व्यवसाय केला। तो खूप गडबडे। मी आज या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं बापू जाहीरपणे सांगतो, एक दिवस हा अण्णासाहेब पाटलांचा 100% असेल आणि तसा यशस्वी होणार आहे, मला ते मात्र शंका नाही। आणि अण्णासाहेबांचा प्रयत्न ते माझ्या लक्षात येत आहे। आज कोण काय म्हणतं याच्यापेक्षा जो माणूस धडपडतो ना, पडतो उठतो ना, तो एक दिवस चांगल्या पद्धतीने चालतो आणि पुढच्या वर्षापर्यंत अण्णासाहेब तुमचा या हॉटेल मुंबई दरबारमध्ये चांगल्या पद्धतीचा वाढदिवस मीच साजरा करणार, कारण मला एक यशस्वी उद्योजक म्हणून मला तुम्हाला पाहायचं आहे। त्यासाठी मी तुम्हाला हॉटेल मुंबई दरबारच्या शुभेच्छा देतो आणि जास्त काय बोलत नाही, आपला सुंदर आयुष्य, चांगलं आरोग्य, या सर्व गोष्टी मिळो एवढीच तुम्हाला ईश्वर